जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा या थंडावणार आहेत। आज रात्री 10 वाजेपर्यंत प्रचार करता येणार आहे। 7 फेब्रुवारीला मतदान होणार असून 9 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे। धाराशिव, छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक पक्षांच्या कॉर्नर बैठका आणि सभा आहेत। मंत्री चंद्रकांत पाटील सांगलीमध्ये प्रचार घेणार आहेत, तर सर्वपक्षीय उमेदवार हे आज ठिकठिकाणी आपापल्या मतदारसंघामध्ये रॅली, सभा आणि प्रचाराचा धुळा उडवणार आहेत। परभणीच्या टाकळी कुंभकर्ण गटामधून 22 वर्षीय उच्च शिक्षित प्रतीक्षा जयस्वाल ही ठाकरेंच्या शिवसेनेकडून निवडणूक लढवतीये। प्रतीक्षा जयस्वालनं B.Com करून आपलं शिक्षण हे पूर्ण केलेलं असून ती सध्या M.Com करते, तर प्रतीक्षाचे वडील प्रभाकर जयस्वाल हे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आहेत। यावेळी त्यांनी स्वतः उभं न राहता प्रतीक्षाला संधी दिलेली आहे आणि प्रतीक्षा ही या निवडणुकीमध्ये पूर्ण ताकदीने उतरलेली आहे। सकाळी लवकर प्रचाराला लागून सामान्य मतदारांना आपला निवडणुकीचा अजेंडा ती सध्या सांगते। राजकारणामध्ये एक नवीन चेहऱ्याची गरज आहे। मी उभे आहे, अजून कोणी उभे आहे, चांगली गोष्ट आहे। आमचा प्रचार तर जोरात सुरू आहे आणि आम्हाला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स येत आहे सगळीकडे। जसे की आता आम्ही कुठे जात आहोत तर आम्हाला डिमांड करत आहेत लोक की आम्ही तुम्हाला मत टाकू, पण आम्हाला मंदिर पाहिजे, म्हणजे त्यांची जी समस्या आहे ती आम्हाला सांगत आहे। जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे यांची धाराशिवमध्ये काल सभा पार पडली। या प्रचार सभेमध्ये शिंदेंनी बंडखोरांवरती हल्लाबोल केला। जे शिवसेनेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत त्यांच्या पाठीशी उभे राहा, बंडलबाज लोकांच्या नादी लागू नका असं म्हणत शिंदेंनी बंडखोरांवरती निशाणा साधला। धाराशिवच्या लोहारा तालुक्यातील जेवळी इथं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रचार सभाही पार पडली। अधिकृत उमेदवारांच्याच पाठीशी राहा, बंडलबाज लोकांच्या मागे उभे राहू नका। ते सांगतील आम्हाला पालकमंत्र्याचा सपोर्ट आहे, आम्हाला ह्या मंत्र्याचा सपोर्ट आहे, आम्हाला एकनाथ शिंदेचा सपोर्ट आहे। बिलकुल छोट जे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार त्यांनाच मतदान करा। धाराशिवच्या लोहारा तालुक्यातील जेवळीतील सभेमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धडाडतं भाषण केलं। यावेळी भाषणादरम्यान शिंदेंनी लाडक्या बहिणींचा उल्लेख केला। विधानसभा, नगर परिषद, महानगरपालिका या सर्व निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणींनी चमत्कार केला। आता जिल्हा परिषद निवडणुकीत देखील त्यांची पुनरावृत्ती नक्की होणार असा विश्वास हा एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला। त्याबरोबरच लाडक्या बहिणींना योग्य वेळी 2100 रुपये देणार असल्याचा पुनरुच्चार देखील शिंदेंनी केला। तुम्हाला फक्त निवडणुकीसाठी ओवाळणी नाही, दिवाळीसाठी ओवाळणी नाही, भाऊबीजेसाठी ओवाळणी नाही, दर महिन्याला न चुकता ओवाळणी तुमच्या खात्यामध्ये टाकण्याचा निर्णय घेतला। मी आपल्याला एवढीच विनंती करेन, येणाऱ्या 7 तारखेला आपल्याला महायुतीचे उमेदवार विजयी करायचे। धाराशिव जिल्ह्यातील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेला माजी मंत्री तानाजी सावंत हे गैरहजर होते। यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले। जिल्हाभरामधील प्रमुख पदाधिकारी हे उपस्थित असताना आमदार तानाजी सावंत मात्र गैरहजर राहिले। मंत्रिमंडळामधून डावलल्यानंतर पक्षाच्या व्यासपीठावरती त्यांची सतत अनुपस्थिती दिसून येते। विधानसभा निवडणुकीनंतर फक्त मतदारसंघापुरतेच मर्यादित राहिलेले तानाजी सावंत हे जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही सक्रिय नसल्याचंच दिसतंय। पक्षाच्या कार्यक्रमांपासून ते प्रचारापर्यंत त्यांची भूमिका ही नेमकी काय असा सवाल आता उपस्थित केला जातोय। सिंधुदुर्गात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची जोरदार तयारी सुरू झाली आहे। अशातच ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरती जोरदार टीका केली आहे। एकनाथ शिंदेंनी गद्दारी करून जे पैसे मिळवले त्याच बळावरती ते निवडणूक लढवतायत। पैसे न वाटता निवडणूक लढवली तर तुमची ताकद तुम्हाला दिसून येईल असं म्हणत वैभव नाईक यांनी एकनाथ शिंदेंवरती निशाणा साधला। एकनाथ शिंदे यांनी जे गद्दारी करून जे पैसे मिळवले आणि त्याच्या बळावर ते निवडणूक लढवत आहेत। आपण भेटत असाल की लोकसभा, विधानसभा निवडणुकीमध्ये, त्यानंतर झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नितेश राणे आणि निलेश राणे यांनीच एकमेकाची पोलखोल केली होती की 10,000 रुपये मतदाराला वाटतायत, 25 लाख पकडले। गेल्यावेळी हेलिकॉप्टरमधनं पैसे आले, ते आम्ही व्हिडिओ केल्यामुळे आता ह्यावेळी पैसे वेगळ्या पद्धतीने येतील आणि त्यामुळे तुम्ही पैसे न वाटता जर निवडणुका लढवल्या तर तुमची काय ताकद आहे ती तुम्हाला निश्चित दिसून येईल। लातूर जिल्ह्यातील हरंगुळ पंचायत समिती गणातील खाडगाव गावामध्ये जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी गंभीर प्रकार समोर आलाय।
या गावातील तब्बल 2789 मतदारांची नावं ही मतदार यादीमधून वगळण्यात आल्याचं उघड झालंय. अनेक नागरिकांनी याआधी नियमित मतदान केलं असताना देखील यावेळी त्यांची नावं ही यादीमध्ये नसल्यानं संताप व्यक्त केला जातोय. या प्रकरणामध्ये उमेदवारांच्या कुटुंबियांसह सरपंच, यांच्या पत्नीचे आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्यांची नावं ही देखील मतदार यादीमध्ये नसल्याचं समोर आलेलं आहे. दरम्यान काँग्रेसनं या प्रकरणावरती आक्षेप घेत चौकशीची मागणी केलेली असून निवडणूक विभागाकडून अद्याप अधिकृत स्पष्टीकरण हे मिळालेलं नाहीये. विरोधी पक्षाच्या दबावाखाली आणि निवडणूक आयोगासोबत संगनमत करून त्यांनी आमच्या गावचे 27 नावं कमी केली. 27 नावं कमी, 1, 2 नाही 27 नावं कमी झाली ती अगोदर माहिती मिळाली नाही. मी ज्या दिवशी फॉर्म भरला त्या दिवशी सगळे नावं होते त्याच्यामध्ये. ही काल आणून आमच्या ग्रामपंचायतला नावं ढकलली. ज्या उमेदवाराचे नावं कपात केले त्याचे नावं काल आणून ढकलली. त्याच्यात माझ्या पत्नीचं नाव आहे, मुलीचं आहे, आमच्या ग्रामपंचायत सदस्याचे नाव आहे. त्याच्यात एवढ्या जणांची नावं 27 लोकांची नावं कमी केली. सोलापुरातील मोहोळमध्ये दोन्ही राष्ट्रवादी आणि शिंदेची शिवसेना भाजप विरोधामध्ये एकत्र निवडणूक लढतीये. यावेळी झालेल्या प्रचार सभेमध्ये मात्र शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं नाव घेताना एकनाथ शिंदेंची चांगलीच कोंडी झाल्याचं पाहायला मिळालंय आणि त्यामुळे एकनाथ शिंदेंनी तुतारीचं नाव घेणं हे टाळलं आणि राष्ट्रवादीचं नाव घेतलं. यावेळी व्यासपीठावरती शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार राजू खरे हे देखील उपस्थित होते. सोलापूरच्या बार्शीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सभा पार पडली. एकनाथ शिंदे आणि शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीमध्ये सभा पार पडली. बार्शीमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीसाठी दोन्ही शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादींची महाआघाडी करण्यात आली आहे. मात्र शिंदेंच्या या सभेच्या व्यासपीठावरील बॅनरवरती ठाकरे सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा फोटो हा वगळण्यात आलाय. त्याबरोबरच ठाकरे सेनेचं मशाल चिन्ह देखील बॅनरवरती वापरण्यात आलेलं नाही. केवळ ठाकरे सेनेचे आमदार दिलीप सोपल यांचा फोटो या बॅनरवरती वापरण्यात आलाय. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील रांजणगाव इथं संतापजनक प्रकार घडलाय. ज्या उमेदवारावरती तब्बल 25 कोटी रुपयांची शासकीय जमीन अडल्याचा ठपका राज्याचे तत्कालीन महसूल मंत्री आणि आत्ताचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ठेवलेला होता, त्याच उमेदवाराच्या प्रचारासाठी ते प्रत्यक्ष मैदानामध्ये उतरणार असल्याची माहिती समोर आली आहे. भ्रष्टाचार सिद्ध झालेल्या स्वाती पाचुंदकर यांच्या प्रचाराला ज्यांनी कारवाई केली त्यांनीच येणं म्हणजे जनतेच्या जखमांवरती मीठ चोळण्यासारखंच असल्याची चर्चा ही आता सुरू झाली आहे. रांजणगाव इथली 72 गुंठे मोक्याची जमीन ही बनावट कागदपत्रांच्या आधारे हडप केल्याचा आरोप आहे आणि या प्रकरणी त्यांच्यावरती गुन्हा देखील दाखल झालेला आहे. मागणी होती आम्हाला द्या म्हणून गावच्या विकासाकरता. ती खाजगी व्यक्तीनं ती त्याच्यामध्ये बळकवण्याचा प्रयत्न केला आणि तो वाद चालू होता. शेवटी ग्रामपंचायतीला ती जागा देणं हेच महत्त्वाचं होतं, कारण सार्वजनिक प्रयोजनासाठी ग्रामपंचायतीला जागा देणं काही त्यामध्ये मला वाटतं कोणाचा विरोध असण्याचं कारण नाही. आणि त्यामुळे ते सर्व कागदपत्र पाहिल्याच्या नंतर ही जागा ग्रामपंचायतीकडे वर्ग करण्यात आलेली आहे. स्वाती दत्तात्रय पाचुंदकर पाटील ह्या सरपंच असताना त्यांनी 72 गुंठे जागा ही आपल्या सासऱ्याच्या नावावरती करून लाटण्याचा प्रयत्न केला होता. अशा भ्रष्टाचारी उमेदवाराच्या प्रचारासाठी पुन्हा एकदा विखे पाटील साहेब जर या ठिकाणी येणार असतील तर ही दुर्दैवाची गोष्ट आहे. रांजणगावच्या स्वाती पाचोनकर ज्यांनी 72 गुंठे सरकारी जमीन जी जवळजवळ 18 कोटीची होती ती त्यांनी कागदपत्र बदलून स्वतःच्या सासऱ्यांच्या नावावर केली होती. या संदर्भात त्यांच्यावर 13 केसेस झाल्या होत्या. अशी व्यक्ती ज्यांच्या विरुद्ध तेव्हाच्या काळी राधाकृष्ण विखे पाटीलच लढले होते, तेच राधाकृष्ण विखे पाटील आज त्यांच्या प्रचारासाठी झेडपीच्या प्रचारासाठी गेले असतील तर हे किती 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 वाईट आहे याचा आपल्याला काही अंदाज येतोय का? चंद्रपूर महापालिकेमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेसमध्ये नाराजी नाट्य पाहायला मिळालं. चंद्रपूर महापालिकेमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी विजय वडेट्टीवार यांचा गट आणि प्रतिभा धानोरकर गट हे दोन्ही आग्रही आहेत. आता या वादावरती मोठा निर्णय घेण्यात आलाय. विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या गटाला प्रत्येकी 2.5 वर्षाचा महापौर मिळणार आहे. पहिली 2.5 वर्ष प्रतिभा धानोरकर यांच्या गटाला महापौर मिळणार तर उर्वरित 2.5 वर्षांमध्ये विजय वडेट्टीवार यांच्या गटाला महापौर पद हे दिलं जाणार आहे.
चंद्रपूर महानगरपालिकेसाठी महापौर पदाचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आज अखेरची मुदत आहे. मात्र अद्यापपर्यंत काँग्रेसचा गट हा अधिकृतरित्या नागपूरच्या विभागीय आयुक्तांसमोर नोंदवला गेलेला नाही आणि त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी सुचवलेल्या फॉर्म्युल्यानंतर देखील काँग्रेसचे वडट्टीवार आणि धानोरकर गटांमधील वाद हा संपून पक्षाचा एकसंघ गट हा नोंदवला जाईल का असा प्रश्न आता निर्माण झालाय. मुंबई महापालिकेमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा सहयोगी गटस्थापना करण्यावरती दोन्ही पक्षांमध्ये चर्चा सुरू आहे. मात्र दोन्ही पक्षांचे अद्यापही सूत जुळलेलं नाहीये. शिवसेनेचा सहयोगी गट म्हणून जाण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला स्वीकृत नगरसेवक पद हवंय. त्याबरोबरच एल वॉर्ड प्रभाग समितीचं अध्यक्षपद आणि काही महत्त्वाच्या समित्यांवर देखील सदस्यपद हवंय. शिवसेनेकडून ठोस आश्वासन न मिळाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसनं अद्यापही गट नोंदणी ही केलेली नाही. नवी मुंबई महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची आज निवड होणार आहे. एकूण 111 नगरसेवक संख्या असलेल्या पालिकेमध्ये भाजपच्या 65 तर शिवसेनेच्या 42 जागा या निवडून आल्यात. भाजपची एकहाती सत्ता आल्यामुळे महापौर आणि उपमहापौर पदाची फक्त औपचारिकता बाकी राहिली आहे. भाजपकडून महापौर पदासाठी सुजाता पाटील आणि उपमहापौर पदासाठी दशरथ भगत यांनी अर्ज भरलेत. तर शिवसेनेकडून महापौर पदासाठी सरोज पाटील आणि उपमहापौर पदासाठी आकाश मढवी यांनी अर्ज दाखल केलेले आहेत. छत्रपती संभाजीनगर शहराच्या महापौर उपमहापौर पदासाठी 10 फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे. त्यासाठी बुधवारी नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या निवडणुकीतून आलेल्या एकमेव उमेदवारानं देखील महापौर आणि उपमहापौर पदासाठी अर्ज घेतलेला आहे. नागपूरच्या महापौरांसाठी शासकीय बंगला नव्हता. मात्र आता नागपूरच्या महापौरांना आपला हक्काचा शासकीय बंगला मिळणार आहे. महामेट्रोच्या ताब्यात असलेला सार्वजनिक बांधकाम विभागाचा आनंद बंगला आता महापौरांचा बंगला म्हणून ओळखला जाणार असून त्याची प्रशासकीय प्रक्रिया ही सुरू झाली आहे. आनंद बंगला महामेट्रोकडे भाडे तत्वावरती आहे. मात्र याचं 3 कोटीचं भाडं हे महामेट्रो थकीत आहे. त्यामुळे महामेट्रोला हा बंगला खाली करण्याची नोटीस सार्वजनिक बांधकाम विभागाकडून बजावण्यात आली आहे. आनंद बंगल्यामध्ये आधीही महामेट्रोचं मुख्यालय होतं. नवीन मुख्यालय झाल्यानंतर या बंगल्याला महामेट्रोचं व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांचं निवासस्थान केलेलं होतं. नाशिक महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक 1 दिवसांवरती आलेली असल्यामुळे भाजपच्या नगरसेवकांची आज बैठक बोलावली आहे. त्याबरोबरच भाजप नगरसेवक हे आज सहलीला जाणार आहेत. नाशिकमध्ये भाजपकडे 72 जणांचं संख्याबळ असलं तरी देखील दगाफटका टाळण्यासाठी सर्व नगरसेवकांना एकत्रित ठेवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. वसई विरार महानगरपालिकेचे नवनिर्वाचित महापौर अजीव पाटील कामाला लागलेले आहेत. तब्बल 6 वर्षांनंतर प्रशासकीय राजवटीचा अंत होऊन लोकप्रतिनिधी सत्तेमध्ये आलेले असून रखडलेल्या विकास कामांना गती देण्याचा निर्धार महापौरांनी पहिल्याच दिवशी व्यक्त केलाय. अजीव पाटील यांनी काल कार्यभार स्वीकारताच वसई विरारमध्ये दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या नाट्यगृहाच्या फाईलची सखोल तपासणी केली. त्याबरोबरच महानगरपालिकेतील पाणीपुरवठा, उड्डाणपूल, घनकचरा व्यवस्थापन, आरोग्य सेवा या महत्त्वाच्या आणि रखडलेल्या कामांच्या फाईल्स देखील त्यांनी पाहिलेल्या आहेत. जमेल त्या ठिकाणी भेटी देणं, सकाळी देखील जिकडे जिकडे जमलं तिकडे त्या लोकांच्या भेटी झालेल्या आहेत. आज सकाळपासून लोक आता कार्यालयामध्ये यायला सुरुवात झालेली आहे. तर निश्चित लोकांनी त्यासाठीच आम्हाला निवडून दिलेलं आहे आणि ते काम आम्ही इमानतद्वारे पार पाडणार. ठाणे महानगरपालिकेमध्ये राजकीय समीकरणं बदलण्याची चिन्ह दिसून लागली आहेत. विरोधी बाकावरती दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या सूचक वक्तव्यामुळे या चर्चांना उधाण आलंय. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास नजीम मुल्ला यांची महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपदी वर्णी लागू शकते, असं वक्तव्य हे मनोज प्रधान यांनी केलंय. रूल असं म्हणतं की अपोजिशनमध्ये बसणारी जी सर्वात मोठी पार्टी असेल त्याचा विरोधी पक्षनेता असेल आणि भाजप गेलेली आहे सत्तेमध्ये. त्यामुळे 12 सदस्य असलेली राष्ट्रवादी शरदचंद्र पवार हीच पक्षाची सर्वात मोठी पार्टी आहे आणि डेफिनेटली आमचा विरोधी पक्षनेता बसेल. पिंपरी चिंचवड महापालिकेचा विरोधी पक्षनेता आता जवळपास निश्चित झालाय. राष्ट्रवादीनं भाऊसाहेब भोईर यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली आणि त्यामुळे आता भाऊसाहेब भोईर विरोधी पक्षनेतेपदी विराजमान होतील. आता भोईर हे दिवंगत अजित पवारांच्या आदेशानुसार भाजपच्या गैरकारभाराला कडाडून विरोध करणार का याकडे शहराचं लक्ष लागून राहिलंय.
दरम्यान सांगली महापालिकेतील महापौर उपमहापौर बिनविरोध निवडीचा जल्लोष साजरा होणार नाहीये. अजित पवार यांच्या निधनामुळे जल्लोष साजरा न करण्याच्या सूचना या मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या आहेत. सांगली महापालिकेमध्ये महापौर आणि उपमहापौर पदाची निवड ही बिनविरोध होणार असल्याचं स्पष्ट झालंय. काँग्रेसकडून या दोन्ही पदांसाठी कोणताही अर्ज दाखल न झाल्यामुळे ही निवड बिनविरोध ठरणार आहे. अर्ज दाखल करण्याची मुदत ही काल दुपारी 3 वाजेपर्यंत होती. दरम्यान भाजपचे धीरज सूर्यवंशी महापौर पदाचे तर राष्ट्रवादीचे गजानन मगदूम उपमहापौर पदाचे उमेदवार हे निश्चित झालेले आहेत. 9 भाजप आणि राष्ट्रवादीच्या युतीमधून महापालिकेमध्ये सत्ता स्थापन होणार असून 10 फेब्रुवारीला होणाऱ्या या महासभेमध्ये याची अधिकृत घोषणा केली जाणार आहे. याआधी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबत घोषणा केलेली होती. आज सकाळी प्रदेशाध्यक्षांच्या सहीची संमती आली. त्याप्रमाणे हे जे नवीन सभागृह 26 ते 31 असं आता फॉर्म होईल. त्यात ह्या शहराचा प्रथम नागरिक महापौर म्हणून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार धीरज सूर्यवंशी यांचं नाव ठरलं. उपमहापौर हा राष्ट्रवादी अजितदादा गट यांना द्यायचं ठरल्यामुळे त्यांनी त्यांचं नाव गजानन मगदूम असं ठरवलं. कोल्हापूर जिल्ह्यातील रेंदाळ पंचायत समिती मतदारसंघ संपूर्ण राज्यामध्ये चर्चेत आलाय. या पंचायत समिती मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीनं दिव्यांग तरुणाला उमेदवारी दिली आहे. जमीर माणकापुरे असं उमेदवाराचं नाव असून हा तरुण जन्मापासूनच दिव्यांग आहे. जमीर हा केवळ निवडणूक लढवत नसून प्रचारामध्ये देखील त्यानं आघाडी घेतली आहे. दोन्ही पाय आणि एक हात नसलेला जमीर गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्य करतो. जमीर हा उच्च शिक्षित असल्यामुळे राष्ट्रवादीच्या दिव्यांग सेलचे काम जमीर गेल्या अनेक वर्षांपासून करतोय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.